नमस्कार, माझे नाव श्रीजा माणिक खोचकर. मी इयत्ता 4ची विद्यार्थिनी. मी आज मोबाईल शक्तिवर्धन याविषयी बोलणार आहे. शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश अनधर्मापायी प्राण घेतला हाती, देवदेश अनधर्मापायी प्राण घेतला हाती. असे कधी काय म्हणणारी आपली तरुण युवा पिढी झिंझिंग झिंगाट म्हणत मनात सैराटून जेव्हा मैदानातील खेळापेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, व्यक्तिमत्वापेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेसेज, चॅटिंग, व्हिडिओ कॉल यातच युवा पिढीचा संपूर्ण वेळ जातो, तर अशा वेळी शिवाजी, संभाजी, तानाजी यांसारख्या ऐतिहासिक कथा सांगणारी आपली युवा पिढी जेव्हा 3G, 4G, 5G म्हणत PUBG सारख्या गेम्समध्ये आपला जीव गमावून घेते, तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो मोबाईल शक्तिवर्धन, मोबाईल शक्तिवर्धन. मित्रांनो, वडीलधारी माणसं म्हणतात कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात. या म्हणीप्रमाणे मी इंस्टाग्राम स्टोरी टाकली की प्रसिद्ध असे शास्त्र व भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय. चुकून 1-2 रिप्लाय आहे. परस्पर त्याच वेळी 13 मे 2021 रोजी रिलीज झालेल्या राधे मूव्हीचा ॲक्टर कोण हा मेसेज पडतात डोळ्याची पापणी लवते ना नव्हते म्हणत दनादन रिप्लाय येऊ लागले. या घटनेवर तुम्हाला मुळीच सांगण्याची गरज नाही की या जगात असे काही तरुण युवक नाहीत की ज्यांनी मोबाईलचा उपयोग चांगल्या प्रमाणासाठी करतात. जो आंखें तरसती थी किताबों के लफ्ज़ पढ़ने के लिए, जो आंखें तरसती किताबों के लफ्ज़ पढ़ने के लिए, वही आंखें आज व्यस्त है 4x4 इंच के स्क्रीन पे, वही आंखें आज व्यस्त है 4x4 इंच के स्क्रीन पे. मित्रांनो, एक तरुण युवक आपल्या घरामध्ये जेवण करत होता. त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. शेजारी आई व ताई बसली होती. त्याची आई त्याला म्हणाली, बाळ, तुझ्या ताटामधली भाजी संपली, तुला भाजी वाढू का. बाळ शांत. आईने पुन्हा विचारले, बाळ, तुझ्या ताटामधली भाजी संपली आहे, तुला भाजी वाढू का. बाळ पुन्हा शांत. तेवढ्यात शेजारी बसलेली ताई म्हणाली की आई, तू थांब, दादा सध्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे, मी त्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करते की दादा, तुझ्या ताटातली भाजी संपली आहे, तुला भाजी वाढू का. मित्रांनो, असा असतो मोबाईल. आजकाल मोबाईलमधील सिम कार्ड माणसाचे हृदय झाले आहे, मोबाईलमधील मेमरी कार्ड माणसाचा मेंदू झाला आहे, मोबाईलमधील कॅमेरे माणसाचे डोळे झाले आहेत, मोबाईलमधील स्पीकर माणसाचे तोंड झाले आहे, मोबाईलमधील इंस्टाग्राम माणसाच्या रक्तवाहिन्या झाल्या आहेत व मोबाईलमधील व्हॉट्सअप माणसाचे ब्लड डोनर झाले आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की जर या तरुण युवकांच्या हातामध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता यांसारखे जर ग्रंथ दिले ना, तर नक्कीच यांचे आयुष्य व देशाचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. ज्या ड्युट्याला समाजातील लोकांशी बोलताना उकाचू करता येत नाही, त्या ड्युट्याला मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ओपन करून त्या बघा कशी दनादन चॅटिंग करतो ते. सांगण्याचा उपदेश हाच की मोबाईल सारख्या व्यसनामुळे माणूसच माणसापासून दुरावत झाला आहे. आणि हो, आजकाल या कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे मोबाईल आहे म्हणून काही जणांनी आत्महत्या केल्याची प्रकारने समोर आली. त्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला की विश्वब्रह्मांडची करणारे स्वामी विवेकानंद व स्वराज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये कोणत्या कंपनीचा मोबाईल होता. मोबाईल म्हणजे एक माध्यम. त्या माध्यमाला शाप किंवा वरदान ठरू शकत नाही. त्याला शाप किंवा वरदान करणारी व्यक्ती म्हणजे मोबाईल बघणारी व्यक्ती. पण खूप दुर्दैवाची बाब आहे की ज्या कर्मभूमीवर आपण वास घेतो त्या कर्मभूमीवरील फक्त 20% लोकच मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. जाता एवढंच सांगते की जग किती ॲडव्हान्स झाले. मोबाईलच्या दुनियेत सारं काही फॉर्मॅट झाले. ना घर परिवार, ना मित्र समूह, आयुष्य आता ऑनलाईन झाले. 21व्या शतकात जग किती बदलले. व्हॉट्सअप, फेसबुक विचारवंत झाले. सांगण्याचा उपदेश की एक हेच यंत्र ठरलंय की आयुष्य आता म्यूट झाले. धन्यवाद.